शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। आयोगाने आधी निकाल ठरवला आणि नंतर त्यानुसार कारणं शोधली असा थेट आरोप सिब्बल यांनी केला। नक्की काय म्हणाले कपिल सिब्बल, त्यांचे 20 महत्त्वाचे मुद्दे कोणते पाहूया। नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही पाहतात लोकसत्ता। सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, विधिमंडळातील फूट म्हणजे राजकीय पक्षातील फूट नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। फक्त आमदारांचा एक गट फुटला म्हणजे संपूर्ण पक्ष फुटला असं मानता येणार नाही असं त्यांनी कोर्टात म्हटलं। दुसरा मुद्दा, 2018 ची शिवसेना पक्ष घटना आयोगाने जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली असा आरोप सिब्बल यांनी केला। ही घटना आयोगाकडे सादर करण्यात आली होती आणि त्यावर आयोगाचा शिक्काही होता असा दावाही सिब्बल यांनी केला। तिसरा मुद्दा, आयोगाला शिवसेनेची घटना माहीत नव्हती हा दावा विश्वासार्ह नाही असं सिब्बल म्हणाले, कारण अनेक वर्ष पक्षाची नोंदणी आणि पदाधिकाऱ्यांची माहिती आयोगाकडे होती। चौथा मुद्दा, आयोगाने आधी निष्कर्ष ठरवला आणि नंतर त्यासाठी कारणं शोधली असा गंभीर आरोप सिब्बल यांनी केला। पाचवा मुद्दा, पक्ष आणि चिन्हाच्या वादासाठी असलेल्या परिच्छेद 15 मध्ये राजकीय पक्षाचा उल्लेख आहे, विधिमंडळ पक्षाचा नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। सहावा मुद्दा, आयोगाने अधिकार वापरण्याच्या टप्प्यावर पक्षात फूट पडल्याचा ठोस पुरावा नव्हता असा दावा सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला। सातवा मुद्दा, फूट झाली आहे हे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्याशिवाय आयोगाला अधिकार क्षेत्रच मिळत नाही असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आला। आठवा मुद्दा, आयोगाने आमदारांचं संख्याबळ म्हणजे पक्षातील बहुमत मानलं, ही मूलभूत चूक असल्याचं सिब्बल म्हणाले। नववा मुद्दा, शिवसेनेची संघटनात्मक रचना लोकशाही पद्धतीची होती असा दावा त्यांनी सुप्रीम कोर्टात केला। 10वा मुद्दा, आयोगाने अनेक पदाधिकारी नियुक्त असल्याचं म्हटलं, मात्र अनेक पदाधिकारी निवडून आलेले होते असं सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं। 11वा मुद्दा, शिवसेनेने वेळोवेळी पक्ष घटना आणि पदाधिकाऱ्यांची माहिती आयोगाला दिली होती, मात्र आयोगाने ही कागदपत्र पुरेशा गांभीर्याने तपासली नाहीत असा आरोप करण्यात आला। 12वा मुद्दा, 2018 ची घटनानंतर तयार झाल्याचा संशय असेल तर आयोगाने त्यांची चौकशी करायला हवी होती असं सिब्बल कोर्टात म्हणाले। 13वा मुद्दा, ठाकरे गटाकडे असल्यामुळेच 2018 ची घटना बाजूला ठेवण्यात आली असा आरोप त्यांनी केला। 14वा मुद्दा, संघटनात्मक पातळीवर ठाकरे गटाकडे मोठं संख्याबळ असल्याचा दावा सिब्बल यांनी केला। 15वा मुद्दा, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक लोक त्यांच्या बाजूला गेले, त्यामुळे नंतर वाढलेलं संख्याबळ मूळ पक्षातील फूट सिद्ध करण्यासाठी वापरता येणार नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। 16वा मुद्दा, शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नियुक्तीवरही सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केले। ज्या परिस्थितीला आम्ही बेकायदेशीर मानतो त्यातून मिळालेल्या पाठिंब्याचा वापर पक्षावरील दावा सिद्ध करण्यासाठी करता येणार नाही अशी त्यांची भूमिका होती। 17वा मुद्दा, आयोगाने संघटनात्मक रचनेपेक्षा आमदारांच्या संख्याबळाला अधिक महत्त्व दिलं अशी टीका सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर केली। 18वा मुद्दा, शिवसेनेची पक्ष घटना अलोकशाहीवादी होती हे सिद्ध करणारा ठोस पुरावा आयोगासमोर नव्हता असं सिब्बल म्हणाले। 19वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, 10व्या अनुसूचीनुसार आमदाराच्या अपात्रतेचा प्रश्न आधी महत्त्वाचा होता अशी भूमिका सिब्बल यांनी मांडली। म्हणजेच आमदाराच्या बंडातून निर्माण झालेल्या परिस्थितीवर अपात्रतेचा निर्णय होण्याआधीच पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय घेण्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। आणि 20वा मुद्दा, हा दृष्टिकोन मान्य झाला तर कोणतंही सरकार पाडण्याचा मार्ग मोकळा होईल असा इशारा सिब्बल यांनी कोर्टाला दिला। काही आमदार फुटायचे, सरकारमध्ये सहभागी व्हायचे आणि त्यानंतर मूळ पक्ष आणि चिन्हावर दावा करायचा, अशी पद्धत लोकशाहीसाठी धोकादायक ठरेल असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला। एकीकडे सिब्बल यांचा दावा तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निर्णय आता सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेवर अवलंबून आहे। दरम्यान याच सुनावणीत सुप्रीम कोर्टानेही राजकीय पक्षाचे नियंत्रण हे विधिमंडळ पक्षापेक्षा वरचढ असल्याचे निरीक्षण नोंदवल्याचं वृत्त आहे। म्हणूनच शिवसेना नेमकी कोणाची? पक्षफुटीचा आधार आमदारांचं संख्याबळ की संघटनात्मक बहुमत? आणि निवडणूक आयोगाचा निर्णय सुप्रीम कोर्ट कायम ठेवणार की बदलणार? या प्रश्नांची उत्तरं आता कोर्टाच्या अंतिम निर्णयातूनच स्पष्ट होणार आहेत।